बघा इथं घेतलाय कुकर. तर हा 9 लिटरचा कुकर आहे आणि सकाळी सकाळी असं चाललंय, म्हणजे 9 लिटरचा कुकर आहे हा. इथं भांडे झालेले आहे. सुनबाईने छान इथं दोडक्याची भाजी केलेली आहे. तर आज आमच्या इथं कीर्तन आहे, कीर्तनाची शेवटचा दिवस आहे. तर मग जेवायला आहे तिकडं आज सगळ्यांना. पण थोडीशी भाजी पोळी बनवली घरात. तर चला सगळ्यांना शुभ सकाळ. हॅलो हाय सगळ्यांना, नमस्कार. मी स्मिता, सुनबाई जी आहे ती सोनाली, सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. नाश्ता झालेलं आहे आवरून. चला छान रेसिपी. तर इथं अंदाजेच घेतले हे. तर कमीत कमी 7-1 किलो बटाटे धुवून घेतले. धुवून घ्यायचे बटाटे छान. इथं आज किस करायचा आहे. तर आपण चालू कुठं बाहेर जर गेलो तर 1 दिवसाच्या प्रवासासाठी हे किसाची भाजी छान लागते, मला खूप आवडते. चला छान अशी आज किसाची रेसिपी, बटाट्याचा किस. तर बटाटे धुवून घेतले. इथं 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर हे पाणी झाडांना वापरायचं. सध्या उन्हाळा आहे तर झाडांची काळजी घ्यायची. आणि तर बघा इकडं असं आता यात पाणी 2 तांबे पाणी टाकून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. छान याचा उन्हात किस करून घ्यायचा. मला उपवासाची किसाची पण रेसिपी येणार आहे. 2 तांबे पाणी टाकून घेते मी शिट्ट्या करायला, कारण जास्त शिट्ट्या करायच्या आहे. कुकर लावून घेतला. आईचं नाव आहे कुकरवर. 2015मध्ये घेतलेला आहे कुकर, 1/8/2015. बघा कुकर झाला आहे बटाट्यांचा आणि छान शिजले बटाटे. आता हे थंड पाण्यात टाकून सोलून घेते. ते सल्ट काढून घ्यायचे आणि छान किसणीने गच्चीवर आपण किस करणार आहे. चला आता बटाटे सोलून घेते. चला बटाट्याचे सल्ट काढून घ्यायचे. तसा सफेद दिसतोय पण हे उकडेल बटाट्याचा किस असतो, हा पिवळा दिसतो. बटाटे सफेद आहे, उकडले का सफेद दिसतात, पण किस मात्र पिवळा होतो. बघू आता कसा होतो किस. पण याची भाजी खूप छान लागते. चला किस करून घेते बटाट्याचा. आवाज आला का? थोडे कीर्तन चालू आहे म्हटलं, आवाज आला का? तर चला किस करून घेते. ऊन झालंय. चला याच पद्धतीने आता छान किस करून घेते. चला असं करून घ्यायचं किस. तर बघा छान होतो लांब लांब. आणि याची भाजी ना खूप छान लागते. तर आमच्या इथं वारकरी भवनमध्ये ना कीर्तनाचं हे चालू होतं 5 दिवसाचं. आवाज येत असेल थोडासा. चला आता याच पद्धतीने करून घेते. चला बाजूला पापड दिसत आहे, याच्या रेसिपी आलेल्या आहे नक्की बघा. हिरव्या मिरचीचे चकल्याची आलेली आहे. तर हे मी डबल केले, डबल टिबल झाले. आवडता घरात पोरांना, परत डबल टिबल केले. तशा तुम्हाला रेसिपी आलेल्या आहे नक्की बघा. चला इथं झालेला आहे किस करून. तसं छान टाकला आहे. इकडं आपल्या बटाटा पापड आहे, इकडं चकली. याच्या रेसिपी आलेली आहे नक्की बघा. आणि इथं झालेला आहे किस करून. आणि समोर दाखवते तुम्हाला वारकरी भवनमध्ये कीर्तन चालू आहे. तर आज शेवटचा दिवस आहे तर जेवण चालू आहे. तर चला आता किस 2 दिवस वाळून देऊ, मग रेसिपी बघू. चला इथं केस भिजवून घेऊ. ते इथं पाणी टाकून घेतलं मी. कांदा कट करून घेऊ. केस भिजतो आहे, थोडा दाबून द्यायचा, कडक असतो. इथं झालेली शेंगाची भाजी. बघा किती छान कलर आला आहे. तर मिरचीची रेसिपी आलेली आहे नक्की बघा. खूप छान मिरची झालेली आहे. तर आता असं ठरलं आहे त्यात खूप नाही टाकायचं, असंच राहू द्यायची, छान लागते. कोथिंबीर टाकून घेते. तर गवारच्या शेंगाची भाजी रेडी आहे. आमच्याकडे अशा गावठी शेंगा मिळतात. आणि तुमच्याशी ही भाजी शेअर करते. चला बटाट्याच्या किसाच्या भाजीसाठी इथं तेल ठेवलं आहे.
इकडं आपल्या झाडाचा फ्रेश कढीपत्ता, कांदे घेतले छोटे छोटे 5-6 कांदे कट करून. इकडं आपला मसाल्याचा डबा. ह्या लाल तिखटची व्हिडिओ आलेली नक्की बघा. हळदीची पण आलेली आहे. इकडं लसूण ठेसून घेतलेला आहे. लसणाला फोडणी दिली. लसूण टाकून घ्यायचं. जिरे लसूण हे झाला का फ्राय, कांदा टाकून घ्यायचा, परतून घ्यायचं. कढीपत्ता, मीठ टाकून घेते मी. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. अर्धा चमचा लाल मिरची टाकून घेतली, थोडी परत, आणि हळद, छान परतून घ्यायचं. तर बघा मिरचीचा कलर किती छान आलेला आहे. तर रेसिपी दिली नक्की बघा. तर आपला केस आहे हा पिळून असं टाकून द्यायचा. केस आहे हा तर भिजलाय छान. थोडं पाणी काढून टाकायचं आणि यात सोडून द्यायचं. छान परतून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून भाजी रेडी आहे. 2 मिनटं झाकण ठेवणार आहे मी. 2 मिनटं वाफेवर ठेवलं होतं. छान अशी कोथिंबीर टाकून भाजी रेडी आहे. आपण कुठेही मळ्यात असं गेलं तर घेऊन जाऊ शकतो. छान आहे भाजी. तर नक्की करून बघा. किसाची रेसिपी दिली तुम्हाला. छान बटाट्याच्या किसाची रेसिपी दिली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. या जेवायला दुपारचे वाजलेले 12:30. समोर टपात थोडे वेपर्स वाळत आहे. बाहेर बघा छान गेटच्या बाहेर पुदिना लावलेला आहे. त्याची रेसिपी आलेली आहे तुम्हाला. पुदिनाचं प्रेमिक्स. आणि इथं छान गवारच्या शेंगाची भाजी. तर आमच्याकडे अशा गावठी शेंगा मिळतात बरं का. छान लागते ही भाजी. सिंपल करायच्या भाज्या, जास्त ऑइली तेलकट नाही असं. आणि हा बटाट्याचा किस आपण वर्षभर स्टोर करून ठेवू शकतो. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागतो हा किस. चला या जेवायला. इकडे सोनबाई, इकडं आपले बटाट्याचा किस, गवारच्या शेंगाची भाजी. चला बाय.